नाना चेंगट गावातल्या गावात सतत भटकणारा प्राणी होता. पण परगावी जायचा त्याला भारी कंटाळा. कित्येक वर्षात तो भोकरवाडी सोडून कुठंही गेला नव्हता. त्याला त्याची गरजच वाटत नव्हती. परगावी जाऊन करायचं काय? तशीच माणसं, तशीच घरं आणि तसलेच रस्ते. सगळीकडे एकच नमुना. भोकरवाडीत निदान करमते तरी. सगळी माणसं कमी जास्ती ओळखीची. परगावी कोणाची ओळख असणार? कुणाशी गप्पा गोष्टी करणार? इथंच वेळ जाता जात नाही. मग तिथं वेळ कसा घालवणार? आहे आपलं ठीक आहे. आपण बरं आणि आपलं गाव बरं. नानाच्या मनात हा विचार पक्का होता. म्हणून वर्षानुवर्ष तो गाव सोडून फारसा कुठे बाहेर नव्हता. त्याची मावळण तालुक्याच्या गावी एकटीच राहत होती. म्हातारीने कितीतरी वेळा त्याला बोलवले असेल. नानाची भाऊ भाऊजय अधूनमधून जात. पण नाना कधी गेला नव्हता. म्हातारी केव्हा तरी भोकरवाडीत येतेच. 4-8 दिवस राहते. कधी कधी महिनाभर ठिय्या देऊन असते. बोलणी चालणी होतातच. मग आपण पुन्हा तिच्या गावी जाऊन निराळा काय करणार? नेहमी नानाच्या डोक्यात असे विचार येत आणि तो गावातून हलत नसे. पण आता वेळ बदलली होती. म्हातारीने अंथरूण धरले होते. भावाने आत्याबाईला भेटून 4 दिवस राहून ये म्हणून 3-3दा बजावून सांगितले होते. नानाचा अगदी निरुपाय झाला होता. म्हातारीजवळ थोडेफार डबोले असल्याची वंदता होती. तिला नाराज करणे शक्य नव्हते. म्हणून कित्येक वर्षाचा नेम मोडून नाना तालुक्याच्या गावाला आला होता. आत्याबाईचे क्षोम कुशल विचारून झाले होते. म्हातारी अंथरुणात असली तरी अजून टुणटुणीत दिसत होती. सतत बडबड करीत राहण्याचा आणि नानाला उपदेशाच्या 4 गोष्टी सांगण्याचा तिचा उत्साह कायम होता. दिवसभर तिच्या उशाशी बसून तिची बडबड ऐकण्याचा नानाला कंटाळा आला. घटकाभर बदल म्हणून बाहेर भटकण्यासाठी तो घराबाहेर पडला. जेवण खाणं आटोपलेलं होतंच. आता रात्रीपर्यंत निश्चिंती होती. तेवढा वेळ बाहेर काढावा म्हणून नाना बाहेर पडला. रस्ता फुटेल तसा हिंडू लागला. रस्त्यातून हिंडताना नानाचे लक्ष कधीच रस्त्याकडे नसे. तोंडाचा आग करून इकडं बघ तिकडं बघ. मध्येच थांबून एखाद्या मोहक वस्तूकडे बघतच उभा राहा, अशी त्याची नेहमीची सवय. इथं तालुक्याच्या गावाला तर बघण्यासारख्या अनेक गोष्टी. दुकानावरच्या रंगीबिरंगी पाट्या, बंदिस्त गटारे, सायकलीवरून जाणारी मुलगी, माडीवरच्या खिडकीतून बाहेर डोकावणारा एखादा सुंदर चेहरा. मग नानाचे लक्ष खाली रस्त्याकडे जाईल कशाला? खिडकीतून ओझरती दिसलेली ती तरणी बाई पुन्हा दिसेल म्हणून नाना वर बघतच चालला. कशाला तरी एकदम ठेचकाळला. क्याव क्याव असा आवाज निघाला आणि एकदम कुणीतरी त्याच्या हडकुळ्या पायाचाच आवाज घेतला. अगाय मेलो. नाना एकदम ओरडला आणि त्याने खाली पाहिले. रस्त्यात अंगाचे वेटोळे करून झोपलेल्या कुत्र्याच्या छाताडावर त्याचा पाय पडला होता. त्या कुत्र्यानंच त्याच्या तंगडीचा चावा घेतला होता. तंगडीवर दात उमटले होते. रक्ताची बारीकशी धार लागली होती. जखमेकडे पाहिल्यावर ठणकाही सुरू झाला होता. चावलेले कुत्रे पळत पळत लांब जाऊन उभे होते. कुत्रे चावल्याच्या जाणीवेनं नाना घाबरला. रस्त्यातच मटकन खाली बसला. बराबर लोक गोळा झाले. गर्दी जमली. कोणीतरी नानाला उचलून शेजारच्या दुकानाच्या फळीवर बसवले. दुकानातून काहीतरी औषध काढून त्याच्या जखमेला लावले. औषधाच्या चोळण्यानं नानाच्या पायाची आग झाली. त्यानं पुन्हा ठणाणा केला. कुणीतरी त्याच्या पायाला फडके बांधता बांधता म्हणाले, वरडू नका हो. चांगलं बापही गडे असून वरडायला काय झालं तुम्हासनी? वरडू नको तर काय करू? नाना वेवळला. काय फसाफसा चोळलं. लाय लाय होती पायाची. होऊन द्या, औषधच झाली माया. आग आग होयाचीच. होईल आजचा दिस. पण कुत्रं कसलं होतं ते बघितलं का? नानाने लांब उभे राहिलेल्या कुत्र्याकडे बोट केले. ते काय तिथं खडाया. ते काळ मिट्टन पाठीवर चट्टा आहे बघा. दिसलं का? ते नाही विचारलं. मग पिसाळलेलं होतं का? काय पत्त्या नाही. पिसाळलेलं असलं तर ताप होतो. दुसरा म्हणाला. आधीच सांगून ठेवतो. सरकारी दवाखान्याकडेच पहिलं सुटायचं. मग 14 इंजेक्शन. दुसरी बातच नाही. 14 का 16 र? मला वाटतं 14. नाही 16. त्या परट्याच्या पोराला 16 नाही का दिली? तिसऱ्याने करारी मुद्रेनं सांगितले. असं 16 बी असतील. समजच वाढलंय आजकाल. 14ची 16 बी झाले असतील.
फळीवर बसून आणि दुखावलेली तंगडे हातात धरून नाना मोठमोठ्यानं विवळत होता. तोपर्यंत जमलेल्या गर्दीत 14 आणि 16 असे 2 पक्ष निर्माण झाले होते आणि त्यांच्यात वादविवाद सुरू झाला होता. शेवटी हा वाद एका म्हाताऱ्यानं मिटवला. सर्वसाधारण कुत्र्यासाठी 14 इंजेक्शने, पण एखादे गरम डोक्याचे जरा कडक कुत्रे असले तर मात्र 16 इंजेक्शने. असा निवाडा त्यानं जाहीर केल्यामुळं वाद मिटला आणि शांतताही प्रस्थापित झाली. हळूहळू लोक हलले, पण जाता जाता तिघा चौघांनी नाण्याला बजावून सांगितले, त्या कुत्र्यावर नजर ठेवा पाहुणं. किती टाइम? नानानं विचारलं. निदान आजचा दिस. बराय. धड असलं तर कुणाला चावणार नाही. पिसाळलेलं असलं तर ज्याला त्याला चावल बघा. आणि पिसाळलेलं निघालं तर मग लय बेकार काम. इंजेक्शन तर घ्यायचीच, पण तरी बी काम होईल असं नाही. माणूस एकदम बिमारच पडतो, बसकन ताप भरतोय. अरे बापरे, नाना घाबरला. जास्त वाढलं प्रकरण तर कुत्र्यावानी भुकाय बी लागतोय. कसं र? भॉ भॉ. एकानं कुत्र्यासारखे भुंकून पण दाखवले. भुंकताना त्याने डोळे असे घराघरा फिरवले की नानाची छाती एकसारखी धडधडू लागली. तो भलताच घाबरला. कुत्र्यावर नीट लक्ष ठेवतो असं त्याने कबूल केल्यावरच सर्व मंडळी समाधानानं हल्ली. नाना उठला. फळीवरून पाय जमिनीवर ठेवून त्यानं लांब उभे राहिलेल्या कुत्र्याकडं टेहळणीच्या नजरेनं पाहिले. आता याच्यावर दिवसभर लक्ष ठेवलेच पाहिजे असा निश्चय करून नाना लंगडत लंगडत कुत्र्याच्या दिशेनं जाऊ लागला. ते काळे कुत्रे त्याच्याकडेच बघत मुकाटपणे उभे होते. नाना अगदी जवळ येईपर्यंत त्यानं कसलीही हालचाल केली नाही, पण नाना हाताच्या अंतरावर आला तसे ते हलले. नानाकडे एक धूर्त कटाक्ष टाकून ते एकदमच पळत सुटले. पुन्हा लांब जाऊन ते उभे राहिले. नाना पुन्हा लंगडत लंगडतच तिकडे गेला. जरा जवळ गेल्यावर ते कुत्रे पुन्हा धूम पळाले. पुन्हा लांब जाऊन गप्प उभे राहिले. एखाद्या शिंगावाल्या विचित्र प्राण्याकडे टवकरून बघावे तसे नानाकडे पुन्हा बघू लागले. अरे तुझ्या कुत्तरड्याच्या मी, असे म्हणून आपल्या लंगड्या पायाची पर्वा न करता नाना त्याच्याकडे एकदम धावला. त्याबरोबर जीव खाऊन ते जे उधळले ते पार दुसऱ्या गल्लीत शिरून दिसेनासे झाले. नानाच्या पार नजरेआड झाले. आता मात्र नानाला संतापच आला. एक साधे कुत्रे ते काय, आणि त्यानं आपल्याला इतकी हुलकावणी द्यावी, काय आहे काय? या नानाच्या इंटाचा इसका माहीत नाही अजून. एकदा एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं लागला तर कुणाच्या बापाला ऐकायचं नाही. या कुत्तरड्याची काय कथा, आता काढतो हुडकून, सालं जातंय कुठं. कुत्र्याच्या पाठोपाठ नानाही त्या गल्लीत घुसला. इकडे तिकडे पाहत राहिला. कुठल्या तरी एका घरात घुसलेले ते कुत्रे कोणीतरी हाकलल्यासारखे पुन्हा घराबाहेर पडलेले दिसले. तेव्हा त्याला भलताच जोर चढला. इरेसरीनं त्या काळ्या कुत्र्याच्या मागे तो धावत सुटला आणि मग दोघात धावण्याची शर्यत सुरू झाली. जोरात पाठलाग सुरू झाला. नानाला कसले भान राहिले नाही. दातोट खाऊन तो त्या काळ्या कुत्र्याच्या मागे धावत सुटला. या धावपळीचा परिणाम अर्थातच रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांवर होणे हे अगदी अपरिहार्य होते. नाना स्वतः तर एक दोनदा या भानगडीत रस्त्यावर आपटला. एकदा त्याचे कपाळ जोरात आपटले आणि टेंगुळ आले. एकदा त्याचा दुसरा पाय मुरगळला. पण रस्त्यावरून जाणाऱ्या एक दोन लहान पोरांनाही त्याने धक्के मारून खाली पाडले. त्यांनी जोरजोरात गळा काढला. त्यानंतर दह्यो करीत दह्याचे गाडगे डोक्यावर घेऊन जाणाऱ्या एका तरण्या ताट्या गवळणीच्या अंगावर जाऊन नाना आदळला. ती बाई तर खाली पडलीच, पण तिचे गाडगे फुटले. रस्त्यावर अंगावर सगळे दही सांडले. शिव्या देतच ती बाई उठली. मेल्या मुडद्या, डोळं फुटलं का तुझं? हे शब्द तार स्वरात ऐकू आल्यावर गर्दी जमायला किती सौशीर. खाली आदळलेल्या नानाला एका पैलवान गड्याने गचांडी धरून नीट सरळ उभे केले आणि मग अशी त्याच्या तोंडात भडकावली की नाना पुन्हा जमिनीवर आडवा झाला. रस्त्यावरच्या वेड्यावाकड्या दगडावर आपटून त्याचे थोबाड सुजले. आओ मेलो मेलो, मर भाड्या मर, समद गाडगं सांडलंच माझं, दे भरून. हा अर्थातच गवळणबाईचा आवाज होता. तरणी ताटी बाई बघून वाटेला जातोस वे, असे म्हणून पैलवान दादांनी पुन्हा नानाची बोकोटी धरून त्याला नीट सरळ ताट उभे केले. मग अशी त्याच्या कमरेत लाथ घातली की नाना पुन्हा आडवा झाला, पुन्हा खेकाटला. या मारामारीचा एवढाच फायदा झाला की त्याच्या दोन्ही पायांचे दुखणे पार नाहीसे झाले. आता फक्त कंबर आणि थोबाड एवढेच ठणकत राहिले. गर्दीतला एक जण बोलला,
गावात असले हलकट लोक लय झाल्यात आजकाल छबुराव. आणखी एक गुद्दा चढवाच्या मायला. पुन्हा बाया माणसाच्या वाट्याला जायची टाप नाही व्हायला पाहिजे. छबुराव पैलवान गुरगुरत म्हणाले. इतका हाणलं पण काय बोलतोय काय गडी? लय कुडगी जात आहे. आता माफी मागतोयस का देऊ आणखी एक पेशल टिंबा ठेवून? माफ करा म्हणतोय ना. कणत कुतत नाण्यानं झाल्या प्रकाराबद्दल हात जोडून माफी मागितली. तेव्हा प्रकरण कसे बसे मिटले. ते मिटण्याचे मुख्य कारण एवढेच होते की नानाच्या हडकुळ्या अंगातील टणक हाडे छबुरावाच्या हाताला लागून त्याच्या हाताला झिंझिण्या आल्या होत्या. आता पुन्हा मारायची त्याची तयारी नव्हती. त्यामुळे माफीवर प्रकरण संपले. गवळणीने तोंडाला फेस येईस्तोवर शिव्या घातल्या आणि मग तिचीही मर्यादा संपली. नानाने खिशातील 5ची नोट दिल्यावर वातावरण निवळले. नाना कसं बसं तिथून निसटला. पुढे चालू लागला. हे सगळे ज्याच्यामुळे घडून आले त्या कुत्र्याचा आता त्याला जास्तीच संताप आला. जात गेली कुठं? नानाने इकडं तिकडं पाहिले. गल्लीच्या टोकाला ते कुत्रे शांतपणे उभे होते. नानाकडे पुन्हा त्याच थंड कुतूहलानं पाहत होते. साल्या, नाही तुझ्या कंबाट्यात लाथ घातली तर, असे म्हणून त्याच्याकडे धावत सुटला. तेव्हा ते दचकले आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा जीव खाऊन पळत सुटले. पुन्हा पाठलाग सुरू झाला. या गल्लीतून त्या गल्लीत, या रस्त्यावरून त्या रस्त्यावर, अशी ही शर्यत बराच वेळ सुरू राहिली. मध्येच एका गल्लीतली 3-4 कुत्री त्या काळ्या कुत्र्याच्या अंगावर धावून आली. त्यांनी सगळ्या बाजूंनी त्याला वेढले. ते काळे कुत्रे मध्ये आणि चारी बाजूंनी ती गल्लीतली कुत्री त्याची नाकेबंदी केल्याप्रमाणे भुंकत उभी. या संधीचा फायदा घेण्यासाठी तो चक्रव्यूह भेदून नानाने आत मुसंडी मारली. त्याचा परिणाम एवढाच झाला की सगळी कुत्रे त्याच्याच अंगावर धावून आली. त्यातून निसटता निसटता नानाला पळता भुई थोडी झाली. या भानगडीत ते मूळ मुद्देमाल असलेले कुत्रे सुसाट पळालेच. पण नाना पुढे पळतो आहे आणि चारही कुत्री भुंकत भुंकत त्याच्या मागे लागले आहेत. असे दृश्य काही क्षण लोकांना दिसले. मध्येच नानाने रस्त्यावरचे 4-2 दगड उचलून त्या कुत्र्याच्या अंगावर भिरकावले. अपेक्षेप्रमाणे त्यातला एकही दगड त्या कुत्र्याला लागला नाही. त्यातले 2 दगड वाया गेले. पण 3रा दगड मात्र नेमका त्या कुत्र्याच्या अंगावरून भिरभिरत जाऊन रस्त्याने चालणाऱ्या एका म्हाताऱ्या माणसाच्या बरोबर डोक्याला लागला आणि तो ताबडतोब खाली आपटला. साहजिकच लोक पडलेल्या माणसाकडे पहिल्यांदा धावले आणि या संधीचा फायदा घेऊन घाबरलेल्या नानानं दुसरी गल्ली घाईघाईनं गाठली. ते काळे कुत्रेही त्याला त्याच गल्लीत दिसले. तेव्हा त्याला भलताच द्वेष चढला. पुन्हा तो त्या कुत्र्याच्या अंगावर धावला आणि ते काळे कुत्रे पुन्हा जीव मुठीत धरून पळत सुटले. पुन्हा पाठलाग सुरू झाला. या पाठलागात आणखी काही नव्या घडामोडी घडल्या. पळून पळून ते कुत्रे आता धापा टाकीत होते आणि चेव चढलेला नाना आता पिसळल्याप्रमाणे त्याच्या मागे धावत होता. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी ते कुत्रे सैरावैरा धावत होते. जेथे वाढ दिसेल तिथे घुसत होते. नानाही धावत धावत त्याच्या मागोमाग धावत होता. या भानगडीत ते कुत्रे एका घराच्या उघड्या दारातून आत शिरले आणि बाहेरची खोली, माजघर, कोटीची खोली, परसदार या क्रमाने घर पार करीत परसदाराच्या मागील दाराने पुन्हा बाहेर पाठीमागील रस्त्यावर आले. नानाही अर्थातच त्याच्या पाठोपाठ आत घुसला. बाहेरची खोली, माजघर, कोटीची खोली या क्रमाने धावता धावता तो चुकून स्वयंपाकघरात शिरला. तेथील बाईनं त्याचे वटारलेले डोळे आणि पिंजारलेले केस पाहून मोठ्यांदा किंकाळी फोडली. त्यामुळे बिचकून जाऊन नानाने आपला मोहरा वळवला. तो बाळंतणीच्या खोलीत गेला. तिथल्या 4-5 बायकांनी त्याला पाहिल्यावर मोठी किंकाळी फोडली. त्याबरोबर घरातली पुरुष मंडळी जागी झाली आणि तेथे धावून आली. सुदैवाने तोपर्यंत नाना परसदाराच्या मागील दारापर्यंत पोहोचला. त्याची फक्त पळतीपाट घरातल्या लोकांना दिसली म्हणूनच नाना बचावला. पण त्या घरातून 2-3 पुरुष चोर चोर करीत धावत बाहेर आले आणि पळत सुटले. तेव्हा रस्त्यावरचे रिकामटेकडे लोकही उगीच धावत सुटले आणि काही वेळ सबंध गल्लीत नुसती पळापळ झाली. या सगळ्या पळणाऱ्या लोकांच्या गर्दीत नानाही सापडला. सगळ्या लोकांबरोबर त्यांच्याच गतीनं पळत सुटला. बाकीचे लोक आपल्याबरोबर का पळतायत याचे मनात आश्चर्य करीत तोही पळत सुटला. गल्लीच्या एका टोकाला गेल्यावर पळणाऱ्या 10-12 लोकांचा तो गट्टा एकदम थांबला. धापाटाकीत उभा राहिला. छाती वर खाली करी श्वास घेत एकानं नानालाच विचारले, काय दिसलं का कुठं? छा, असे म्हणून नाना ते कुत्रे कुठे दिसते का ते बघू लागला. पण कुत्रे या गडबडीत बेपत्ता झाले होते. पण कुठनं पळाला?
नानाने मगाच्या घराकडे हात केला. हे काय? हेच घर? अरे तुझ्या आईला, एक जण ओरडला. मोरच्या दरवाजानं घुसलो हो, पार समद्या खोल्या ओलांडत मागच्या दारानं पशार. अरे तुझ्या मायला, दुसरा ओरडला. तरी मी त्याच्या सारखं माग आहे. नाना हात झाडीत खिन्न सुरात बोलला. पाठोपाठ सारखा पळतोय. एवढ्यात जुकांडी दिली बघा त्याने. अरे तुझ्या बायलीला, तिसरा ओरडला. आपल्या गल्लीत कुणीतरी जबरदस्त भामटा शिरलेला आहे आणि सगळ्यांच्या हातावर तुरी देऊन तो हा हा म्हणता निसटला. ही बातमी फारच रोमांचकारक होती. त्यामुळे जमलेल्या लोकात तिच्यावर चर्चा सुरू झाली. नानाने या चर्चेत भाग घेतला असता आणि आणखी काही वेळ तिथं काढला असता तर हाच तो भामटा हे लोकांच्या लक्षात आलेच असते. मग त्या भामट्याची धडगत नव्हती. पण चर्चेच्या प्रारंभीच नानाच्या गल्लीच्या दुसऱ्या एका बाजूस कुत्र्यासारखे काहीतरी दिसले आणि तो तिकडे धावला. त्यामुळेच तो पुन्हा एकदा बचावला. नानाला तिथे जे दिसले ते काहीतरी काळे होते, पण कुत्रे नव्हते. थकून जाऊन नाना उभा राहिला. त्याने आणखी लांबवर नजर टाकली आणि त्याला ते कुत्रे पुन्हा दिसले. ते पाठमोरेच चालले होते. पण नानाने एक धाव घेतल्याबरोबर पाठीला डोळे असल्याप्रमाणे ते पुन्हा टॅनकन उडी मारून पळत सुटले. नानाही पुन्हा जीव खाऊन त्याच्या मागे धावत सुटला. तोंड सुजले होते, कमरेतून कळा येत होत्या, पाय ठणकत होते. पण पिसाळलेला नाना कुत्र्याच्या मागून एकसारखा धावत होता. आता दुपारचे 4 वाजून गेले होते. उणे कमी झाली होती. रस्त्यावरची गर्दी थोडी वाढली होती. ते दृष्ट कुत्रे नानाला एकसारखे हुलकावण्या देत होते आणि 2-2.5 तास पाठलाग करून करून नानाचा अगदी पिट्टा पडला होता. त्याला धाप लागली होती. तहान तहान झाली होती. पायात कसले बळ उरले नव्हते. तरी तो एकसारखा पळत होता. ते कुत्रे नजरेआड होऊन देऊन चालण्यासारखे नव्हते. दृष्टीसमोर अंधारी येत होती. पण तरीही नानाने डोळे ताणून पाहिले. ते कुत्रे एका मोठ्या इमारतीच्या फाटकातून आतल्या मोकळ्या आवारात शिरलेले त्याने पाहिले. नानाही आत घुसला. कुत्र्यात इमारतीत शिरलेले दिसल्यावर तोही बेधडक आत शिरला. इकडे तिकडे धावू लागला. एकदम थबकला. मग लक्षात आले, ही शाळा आहे. वरांड्यातून धावताना एकदम कुणीतरी त्याचा हात हिसकला. खेकसून विचारले, ए, इकडं कुणीकडं? बघायला आलोय. काय बघायला आलोय? हेच, असे म्हणून नाना पुढे काही खुलासा करणार तेवढ्यात एका खोलीतून एक प्रौढ वयाचे चष्मिष्ट गृहस्थ लगबगीनं बाहेर आले. अडवणाऱ्या माणसाला उद्देशून करड्या स्वरात म्हणाले, मारुती, खेक असतोय का असं? नाही साहेब, हे येडं. चुप. काय बोलावं काही कळत नाही का? आज पालक दिन आहे. निरनिराळे पालक येत असतात शाळेत. जा, तो आपलं काम कर जा. शिपायाला पाठवून दिल्यावर चष्मिष्ट हेडमास्तर दिलगिरीच्या स्वरात म्हणाले, माफ करा, आमच्या या शिपायाला काही कळत नाही. शाळाच बघायला आलाय ना? आ? नाना बावचळला. नाही म्हणजे मी याला हुडकायला आलतो. असू द्या, या, तुम्हाला शाळा दाखवतो. असे म्हणून हेडमास्तरांनी मोठ्या प्रेमाने नानाचा हात धरला आणि सबंध शाळा दाखवली. शाळेचा आत्तापर्यंतचा इतिहास सविस्तरपणे कथन केला. निरनिराळे वर्ग कसे चालले आहेत याची प्रत्यक्ष पाहणी नानाकडून करून घेतली. या भानगडीत ते जे कुत्रे बेपत्ता झाले ते झालेच. ते पुन्हा काही दिसले नाही. अर्धा तास शाळा पाहून झाल्यावर साहेबांनी मोठ्या प्रेमाने नानाला निरोप दिला. अगत्यपूर्वक शाळेच्या दरवाजापर्यंत येऊन पोचवले. मान खाली घालून नाना कणत कुतत बाहेर पडला. घराकडे गेला. रात्री आत्याबाईनं त्याच्या सबंध अंग रगडले, तापलेल्या विटकरीनं शेकले, तोंडाला लेप लावला. तरी नाना रात्रभर कणत होता. कणत कणतच तो अंथरुणावर पडला. डोळे मिटण्यापूर्वी समाधानाने म्हातारीला एवढंच म्हणाला, लागलं तर लागू दे ग, त्याचं काय एवढं विशेष नाही. पर ते कुत्रं पिसाळलेलं नाही एवढं नक्की. एवढ्या भानगडीत ते कुणाला चावलं म्हणून नाही. आता काय घाबरायचं कारण नाही. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.